2D echo, pharmaceutical and ambulance operation theatre includes all the latest surgical equipment and advanced technology. 24/7 availability of doctors to serve you the best. Cancer treatment and chemotherapy done under the supervision of our oncology experts Dr. Rahul Chavan and Dr. Amit Ganekar. Our orthopedic experts Dr. Sachin Karande and Dr. Nayan Chaudhary for the treatment of wounds and fractures. Meet our cardiologist Dr. Ganesh Jagdale for your केलेले आहे ते आमचे डॉक्टर अजय सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत. वेल प्लेड. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. complete heart care. All types of neurological surgeries and treatments are done under the supervision of Dr. Dheeraj Kadla. Gynecologist Dr. Sonal Jagdale treats all the types of gynecology related problems. तर कृपया पाठवून द्या. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मकरंद आणि नितीन आणि गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर तयार होईल. 12th मॅन पाठवा प्लीज. गोलंदाज इम्रान आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला होतीये सुरुवात. पहिला चेंडू अगदी लेग साइड ला खेळून काढला. एक सिंगल या चेंडूवरती ऑफ द मार्क झाली आहे टीम एनएमआय. एनएमआय विपक्ष एनडीएफ अशी मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. इम्रान सज्ज झाला. आता स्ट्रायकिंग एंडला डॉक्टर नितीन. बाटची कडा लागली आहे चेंडू फाईन लेगला. एक सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. 2 धावा. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस बघा सोडून दिलाय. आगी वेगळी शैली होती बॉल सोडून देण्याची. अगदी लेग स्टंप देखील उडू शकत होता. अशा पद्धतीनं चेंडू हा सोडला. हरकत नाही. या धावफलक एकेरीनं पुढे सरकेल 3 या अंकावरती. वेलकम या मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बॅकफूट वरती जाऊन खेळून काढलाय. एक सिंगल या चेंडूवरती पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर सिंगल डबलचा खेळ सुरू आहे जेणेकरून खराब चेंडू जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा त्याच्यावरती उत्तम प्रहार केले जातील. नक्कीच आमचे साई श्रद्धा ॲम्ब्युलन्सचे सन्माननीय भाऊसाहेब तातकडे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. हितेशजी
डॉक्टर हितेशजी भानुशाली साहेबांच्या माध्यमातून भाऊसाहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपण या ठिकाणी आलात, आपली सेवा आपण दिलेली आहे त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा केडीसीएच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. वेलकम साहेब, आपण या बसा, मॅचचा आनंद घ्या. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावफलकावरती धावा 5. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये. इम्रान, पुढचा बॉल डॉक्टर मकरांसाठी. यावेळेस फटका तर चांगला, मात्र हे काय घडलं. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. खर तर लॉंग ऑफला खेळाडू होता. पुढचा बॉल इम्रान. चांगला फटका आहे. मिड विकेटला खेळाडू डीप मध्ये तैनात. एक धावा अतिशय वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. फक्त 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 8 धावा. 8 रन्स ऑन कार्ड. 8 धावा धावफलकावरती. गोलंदाज अनिल पटेल आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या ओव्हर मध्ये. चला मॅच थोडस स्पीड अप करायचा, कारण भरघोस ऊन, त्यामुळे थोडासा स्पीड अप करा. जर कोणाला हायड्रेट व्हायचं असेल तर इलेक्ट्रोमेड एनर्जी ड्रिंक आपल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला अवेलेबल आहे. आपण तिथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकता. गोलंदाज तयार. अनिल पटेल मकरांसाठी. चांगला स्ट्रोक. फाईन लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक 9 वरती. 9 रन्स ऑन कार्ड. अनिल पटेल पुढचा बॉल. चला वेग कमी घ्या. तुम्ही क्षेत्ररक्षण लावण्यासाठी भरपूर वेग खर्च करता. टीम एनडीएफ विनंती असेल. बॉलर तयार. पुल केलाय. फटका चांगला. मिड विकेटला खेळाडू. एक सिंगल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल डबल डिजिट मध्ये. 10 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. खर तर धावा येणं फार गरजेचं आहे. या वेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे केडीसीए यांच्या माध्यमातून, कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तेवढेच दक्ष आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सुद्धा मैदानाच्या आत पाहायला मिळतं. त्यामुळेच कुठे ना कुठे एवढा वेग खर्च होत आहे. परंतु आता वाऱ्याचा वेग देखील वाढलाय. आता रायटी बॅटर समोर आहे, त्यासाठी
कुठे ना कुठे बेनिफिट असेल. आणि त्याच वाऱ्याच्या वेगानं स्वार बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. चौकार आलाय. ज्या पद्धतीने उल्लेख केला वाऱ्याचा वेग देखील वाहतोय त्या ठिकाणी जे फ्लॅग्स आहेत ते देखील आपल्याला दर्शवतात की वाऱ्याचा वेग कोणत्या बाजूला आहे. रायटी बॅटर साठी लेग साइडची दिशा चांगली आणि त्याच दिशेने तो स्ट्रोक देखील पाहायला मिळाला चौकाराला. हा फटका फसला कुठे ना कुठे त्याच दिशेने खेळायचं होता. परंतु क्रिकेटमध्ये हे फार महत्वाचं असतं. ज्या दिशेने तुमच्यासाठी चेंडू येतो त्याच दिशेने जर तुम्ही मारा कराल तर चांगल्या धावा बनवू शकतात. स्टेप आउट झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या स्विंग अँड मिस डॉट बॉल. खरं तर या मैदानावरती वारा आता सुटलाय आणि या उन्हामध्ये वारा म्हणजे कुठे ना कुठे एक मोकळा श्वास. कारण प्रचंड ऊन आहे. आमच्या भाषेमध्ये म्हणतात की भरपूर निंबर आहे. धावफलकावरती धावा 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 16 धावा 16. सोळा धावा धावफलकावरती अजून देखील 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बॉलर नेम अशोक. अशोक यादव. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरनं फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू त्यांनी सजवला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. खरं तर क्रिकेट नाटकीय आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे. त्याच्या मागचं कारण हेच आहे की प्रोफेशनल सर्व डॉक्टर्स आहेत. क्रिकेट कोणी प्रोफेशनली खेळत नाही या त्यामुळे बॅकअपची कुठे ना कुठे कमतरता आपल्याला भासताना पाहायला मिळते. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. पुढचा बॉल फुलटॉस. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटरचा खेळ लागतोय धक्का. कॅच कोणी कंप्लीट केली? दिनेश यादव. न्यू बॅटर कृष्णा. दादा लाईव्ह मॅच आहे 12th मॅन पाठवा. यावेळेस चांगला चेंडू आहे. ब्लॉक होलचा मारा केला सर बॅट न खेळला परंतु चेंडू अडवला. गोलंदाजानं हा चेंडू निर्धाव. डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे 17 या अंकावरती. चांगली गोलंदाजी. यावेळेस इनफिल्डच्या वरनं हा फटका चांगला. कव्हर रिझनला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते. कव्हर पर्यंत धावत आले. अडवला चेंडू. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि आता 3 धावा कंप्लीट केल्या जातील.
धावफलक 20 वरती. यानंतरची मॅच टीम BDCA बदलापूर विपक्षामध्ये टीम ऐरोली सुपर किंग्स. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचा. ऐरोली सुपर किंग्स आणि BDCA बदलापूर. जोही संघ हरेल तो या स्पर्धेमधनं बाहेरच्या दिशेनं आपापल्या हॉस्पिटल्स मध्ये जाईल. करो या मरोची मॅच पुढची आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉक्टर लोक आहेत खरं तर, काही प्रायव्हेट मध्ये काही सरकारी मध्ये. संडे असला क्लिनिक चालू असतात. हरकत नाही. या बॉलर तयार झालाय पुढचा बॉल घेऊन. यावेळेस देखील फटका चांगला. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आज खरं तर आम्हाला असं माहित पडलं आज सुट्टी आहे. म्हणजे जे हरतील त्यांच्या बायका खुश असतील. नवरा फिरायला नेल. तीन ओव्हरचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 23. अशी मजाक देखील होणं गरजेचं आहे. अदरवाईज आम्ही पण थकून जाऊ, तुम्ही पण थकून जाल. आपण आनंदासाठी आलेलो आहे या ठिकाणी. क्रिकेटचा मनमुराद आनंद या ठिकाणी घेतला जातोय. चांगली ही स्पर्धा आहे. KDCA कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन पर्व पहिलं ही स्पर्धा आपण सध्या पाहतोय. आणि हे क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव नगरी. शेवटचं अंतिम षटक. बॉलर तयार होतोय सुरेश यादव. मकरंद अजून देखील खेळपट्टीवरती आहेत. सलामीला आले होते. लाजवाब स्ट्रोक. इलेक्ट्रोबाइड येतोय हा चौकार. यावेळेस देखील फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. अडवला जाईल चेंडू. एक सिंगल फक्त या चेंडूवरती. एके धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. दादा नावं लिहून देतायत तुम्ही, पण तुमच्या लँग्वेज मध्ये नका लिहून देऊ. या चेंडूवरती एक सिंगल. धावफलक 29. चांगली धावसंख्या. फटका फसला. चेंडू हवेत आहे, परंतु खेळाडू भरपूर लांब आहे चेंडू पासून आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या षटकामध्ये चांगली स्ट्रोक येतात. वरती 33. पुढचा बॉल. बायच्या रूपानं एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. धावफलक 34. 34 आणि शेवटचा अंतिम बॉल या डावाचा. चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू, आणि अशा पद्धतीनं धावाची झाली आहे समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावा बनल्या त्या म्हणजे 34 आणि 35 धावांची गरज येथून सामना जिंकण्यासाठी. यानंतरची मॅच टीम बदलापूर आणि ऐरोली दोन्ही संघ कॅप्टन
लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी या. टीम बदलापूर आणि टीम ऐरोली 34 बनल्यात, 35 ची गरज सामना जिंकण्यासाठी. आपण टॉस करूयात. टीम बदलापूर आणि टीम ऐरोली ऑफिशियल्स आपण टॉस करून घ्या. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम बीडीसीए बदलापूर ना. आणि प्रथम निर्णय काय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. 35 धावा बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी. टीम एनडीएफ संघाला अगेन्स्ट टीम एनएमआय. सलामीची जोडी आशिष आणि त्याच्या समवेत आशिष आणि सुरेश. पहिला बॉल अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. एका क्षणाला वाटलं की रायटी बॅटरच बॅटिंग करतोय. लेग बायचा इशारा अंपायर कडनं. एक सिंगल ऑफ द मार्क झाली आहे टीम एनडीएफ.
गोलंदाजाचं नाव सांगायचं. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला बॅटरनं. एक सिंगल या चेंडूवरती. या अगोदरचा चेंडू देखील चांगला होता. खर तर लेफ्टी बॅटर आहे समोर. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला असता सरळ बॅटनं तर धावा येऊ शकत होत्या, परंतु कुठे ना कुठे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. लेग बायच्या रूपाने एक सिंगल आली. त्यानंतर हा चेंडू ब्लॉक होलचा मारा होता. चांगला खोदून काढला बॅटरनं. त्या अनुषंगानं 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्या. लाजवाब स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर. भेदून बॉल सीमा रेषा पार. चौकार. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल तर आहे, परंतु खेळाडू तैनात आहेत मिड ऑफला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धाब्याने धाव फलक 7 अंकावरती. चौकार आला या ओव्हर मध्ये, परंतु चांगली गोलंदाजी देखील झालेली आहे. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती. कृष्णा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुरेश असतील. डॉक्टर सुरेश. पुढचा बॉल फेस करतात. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत तैनात आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. धाव फलक 8 या अंकावरती. आता शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरचा. पॉवर प्लेचं षटक सध्या तरी सुरू आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन बॅटिंग करत असताना त्यामुळे क्षेत्ररक्षणात परिवर्तन. एक मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. गॅप मोठी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं सीमा रेषा पार. चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज दुसऱ्या ओव्हर मध्ये शाहरुख आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर IPL सध्या सुरू आहे. मुंबई इंडियन्स प्रचंड सपोर्ट, प्रचंड फॅन बेस या संघाला आहे आणि त्यामध्ये इंडिया संघाचा कॅप्टन रोहित शर्मा खरं तर ड्रीम लाईफ जगतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण चौकार षटकारांमध्ये तो डील करतो. फिल्डिंगला तो येत नाही. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो येतो. खरं तर बरेच जे खेळाडू असतात त्यांची इच्छाच ती असते फिल्डिंग करायची नाही, फक्त बॅटिंग पाहिजे. तसंच रोहित शर्मा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये तो देखील आलाय आणि आज मला वाटतं मॅच देखील आहे मुंबई इंडियन्सची. उद्या आहे आणि सर्वांसाठी एक सूचना लक्ष द्यायचं आहे. जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण सध्या तयार आहे. सो सर्वांनी जेवणाची
सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यायचा. सराव बाटणं जबरदस्त फटका, अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बॉल, सीमारेषा पार, येतो हा चौकार. यावेळेस देखील त्याच पद्धतीने खेळायचं होतं, परंतु हवा तसा बागच्या पट्ट्यात आलेला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय बॅटरच्या माध्यमातून आणि 2 धावा त्या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. बॅकफुट वरती जाऊन खेळून काढलाय फटका चांगला, एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट आणि एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट. या फक्त एका धावेनं धाव फलक 19 वरती. KDCA कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन पर्व पहिलं. गोलंदाज दबाव मध्ये आहे, कुठे ना कुठे तो चौकाराला त्यानं पूर्णपणे प्रेशर दिलं गोलंदाजी करत असताना. बॉलर शाहरुख वरती स्विच हिट केलंय, गॅप भेदला आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. फटका लाजवाब, हा स्ट्रोक देखील चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोहर उमटली आहे त्या चेंडूवरती चौकाराशी, येतोय 4 धावा. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आता 12 मध्ये गरज आहे ती म्हणजे 8 धावांची. यानंतर टीम ऐरोली सुपर किंग्स आपण तयारीत राहायचं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. 8 धावांची गरज आहे. गोलंदाज देवेन देवेंद्र पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 मध्ये 8 बनवायचे. चला जास्त वेग घेऊ नका, विनंती असेल. फुलटॉस होता, परंतु दिशा देऊ शकलेला नाहीये बॅटर. सर्वांना विनंती आहे, जेवणाची सुविधा उपलब्ध आहे, सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यायचा. यावेळेस
लाजवाब स्ट्रोक, स्लॉक स्वीप आणि बॉल अडवला जाईल. मात्र या चेंडूवरती किती धावा? एकच. अंदाधुंद स्ट्रोक होता. बॅटच्या वरच्या टोकाला बॉल लागलं. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. बॅटची कडा लागली. एक सिंगल या चेंडूवरती. ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो. हे काय केलं? खर तर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आणि तुम्ही खर्च करत सुटलात. कारण धावा कमी रोखायच्या आहेत तुम्हाला. आता 9 मध्ये बनवायचे आहेत 5. 9 मध्ये तुम्हाला 5 धावा बनवायच्या आहेत. देवेंद्र पाटील अगोदरच स्विच झाले आणि मला वाटतं मॅच जवळजवळ फिनिश केली आहे. मॅच जिंकली आहे टीम एनडीएफ संघानं. अभिनंदन, अभिनंदन टीम एनडीएफ, and hard luck team